छान झालं बाई लग्न. लग्न म्हणजे काय 4 दिवसाची मज्जा. पण आता सासरी जाशील तेव्हा तुझा खरा संसार चालू होईल, आहे का नाही? आपलं घर समजून सगळं करायचं. कपडा लत्ता, बाजार हाट किंवा काय वस्तू आणायच्या झाल्या तर लागेल त्या गरजेपुरत्याच वस्तू आणायच्या. उगाच पैसा नाही खर्च करायचा, बिलकुल खर्च नाही करायचा. रोज दारात छोटी का होईना रांगोळी काढायची, आपले सणवार साजरे करायचे. करीन ग मम्मी. कल्याणी शिदोरीची बॅग भरली ना? हो. जशा आपल्या 3 बहिणी तसा नंदांना पण बहिणीसारखाच जीव लावायचा. आपल्या माणसांना जीव लावायचा, सगळ्यांची मनं धरून राहायची. अगं आपण जीव लावला ना तर रांची पाखरं पण जवळ येतं. मम्मी पाठ झालंय. ताईच्या लग्नात पण तू हेच सांगितलं. मम्मी आता लग्न झालं तर मला विसरू नकोस, मला फोन करत जा. अगं 15 दिवसातून एक माझा तुला फोन होणार. एक होणार का? तर लग्न झाल्यावर मुलीच्या संसारात आईची लुडबुड बरी नसती बाळा. आणि हो, सर्वात महत्वाचं, संसार म्हणलं की भांड्याला भांडे लागणारच. कधी खटका उडला ना आपण 4 पावलं मागं घ्यायचं. अगं मम्मी असं कसं बोलतेस तू? जरा नमतं घेतलं तर आपला संसार वाचत असलं तर काय हरकत आहे? मम्मी तू तर नेहमी जावायच्याच बाजूने बोलतेस ग. सध्या परिस्थितीच तशी झाली. पहिली मुलींना त्रास व्हायचा, आता बघितलं ना मुलांना बी किती त्रास होतो. ते तर आहेच. मी काय मुलगा किंवा मुलीची बाजू घेत नाही, कारण संसाराचा स्वर्ग करायचा का नरक करायचा हे शेवट नवरा बायकोच्या हातात असतं. हो मम्मी, करेल मी सगळं नीट, नको काळजी करू. हो ग बाळा, दिल्या घरी सुखी राहा. बरी मोगरा